खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यावरून गोवर्धनवाडी गावाकडे आता निघालेले आहेत आणि गावाकडे निघालेले असताना ग्रामस्थ असतील ते जे आहेत ते गावातील चहाच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारतायत. ओमराजेंची प्रतीक्षा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेमकं गावात गप्पा काय चालू आहेत ओमराजेंच्या सगळ्या प्रवेशासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत. गावातली ज्येष्ठ मंडळी इकडच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. तर उजव्या बाजूला जर बघितलं आपण तर संपूर्ण तरुण मंडळ जे आहे ते गावचं या ठिकाणी बसलेलं पाहायला मिळतंय. त्यांच्याकडून आपण भावना जाणून घेणार आहोत की नेमकं आज जी बैठक होणार आहे त्यात ओमराजेंनी काय भूमिका मांडायला पाहिजे, काय पुढील राजकीय त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे या संदर्भातील आपण चर्चा जी आहे ते गावकऱ्यांसोबत करणार आहेत. मग काय नाव तुमचं? चंद्रकांत नानासाहेब वाघमोडे. ओमराजे येत आहेत आज. ऑपरेशन टायगरच्या चर्चा झाल्या, काल निकाल लागला. येणार आहे ती आल्याची त्यांची बोलूत काय म्हणजे तुमचं काय योग्य निर्णय आहे ते आम्हाला सांगा, आमचं काय मत असेल ते आम्ही त्याला बोलू. शिंदे घाटात जायचं चर्चा चालू आहे. काय वाटतं तुम्हाला, गेलं पाहिजे का? नाही गेलंच पाहिजे. गेलं पाहिजे. गेलं हो पाहिजे. का थोडा उशीर बी झाला जायला. मागडल्या 3 वर्षापूर्वी जायला पाहिजे होतं त्यांनी. काय कारण गेलं कशामुळे पाहिजे, नेमकं काय कारण काय इथं राहून तरी काम होणार ती काय गेलं पाहिजे? प्रत्येक लोक अडचणीत आहे ती. हे काम नाही ते काम नाही कोणतंच काम नाही. बोलणार आहेत का दादा सगळे? बोलणार. तुम्ही काय सांगाल? निकाल लागला कोर्टाचा, आज राजकीय भूमिका जाहीर करणार, बैठक आहे आज. बैठक काय आता दादाच्या मनावर, आपण जे सांगतील ते दादाच्या मागे आम्ही. गेलं पाहिजे का शिंदे घाटात? हो, जायला पाहिजे. नक्की. हो. काय फायदा होईल? हो, निधी मिळतो, विकास कामं होतात. निधी मिळतो असं सांगतात. मामा काय करायला पाहिजे ओमराजांनी? का आता त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. आता काय किती निर्णय ठाकरेंसोबत राहायला पाहिजे का जायचं शिंदे साहेबांसोबत? काय आता विरोधात राहून तर काय, कालचा निकाल विरोधातच गेला की. सत्ताधारीत असते तर एका वेळेस निकाल लागला असता. लागला असता निकाल. हा नक्की जर पाहिलं तर ह्या भावना ज्या आहेत त्या ज्येष्ठांच्या आहेत. तरुण मंडळ आहे गावचं. जायचं म्हणते शिंदे सेनेत, चर्चा चालू आहेत. काय होणार आहे? हो. जावं लागतं दादांनी. काय उपयोग नाही इकडे राहून, काहीच उपयोग नाही. काम नाही कुठलं होत, काय नाही होत. कुठला विकास होत नाही, काय नाही. आज बैठक बोलावली, वाट बघत बसला हो तुम्ही दादाची. हो, वाट बघत बसलो ना. आम्ही मतदान दिलंय, सांगणार दादाला जावं लागतं म्हणून. जातील ना जातील ही मेन निर्णय त्यांचा. बोलणार तुम्ही दादा? हो, बोलणार, जावं लागतं म्हणून बोलणार. हो, कारण इथं उपयोगच होत नाही साहेब. कसं व्हायला लागलं, ही काम नाही केलं की 5 कामं दावा म्हणणारे भीत आहेत लोक. काम करतील की दादा तर फोन उचलते. अहो, ही कामं पण विकासाची मोठी कामं 5 दावा म्हणतात ना, 5ची लेट द्या. आता वरून निधी नाही, खाली काय नाही, कुठून आणायचं, सत्ता नाही, कशी विकास कामं करायची. आणि हीच लोक उद्या म्हणतात गद्दार गद्दार. बर, गद्दार लोक तर मला सांगा, निवडून तर तीच येतात. शिंदेसेना ही निवडून येतात. ह्यांच्या जागा जिल्हा परिषद पंचायत समितीला पडल्या टोटल. मग लोक तिकडे आहेत ह्यांच्या आधी, दादाच्या आधीच लोक तिकडे आहेत. आता मी जायला पाहिजे, जायला पाहिजे असं म्हणतायत. आणखीन काही तरुण मतदार आहेत. काय वाटतं नेमकं, गेलं पाहिजे का नाही दादानी? दादा निर्णय घेतील की जाणार आहेत का बैठकीला? जाणार म्हणून तर थांबलो गाव. काय म्हणणार आहेत दादाला? बघू आल्यावर भेटून बोलू की. म्हणजे गेलं पाहिजे असं तर बोलणार आहेत की? जी काय त्यांनी निर्णय घेतील ती योग्यच घेणार आहे. काय वाटतं, गेलं पाहिजे का दादा? गेलं पाहिजे शिंदे गटात. का हो? विकास कामासाठी कालचा निकाला पाहिजे. होईल का विकास? होत आहे, दादा असल्यावर विकास होणार 100%. आणखीन काय ग्रामस्थ आहेत? काय नेमकं कसं वाटतंय दादा यायला लागले? निकालाबद्दल राजेसाहेबाच्या बोला की थोडं तरी, बोला की बोला. त्याच्याबद्दल काय केलंय. एवढा मोठा माणूस 2 मारून जर त्याचा निकाल काहीच नाही, मग मिली कशी ती? कोर्ट निकाल देत आहे कसं असं मॅनेज हो? त्याच्याबद्दल कोण बोलायला आहे का तयार? काय महत्वाचं ती आहे. दादा काय सक्षम आहे तर राजकारण करा, त्यांचा निर्णय घ्यायचा ते स्वतः मनाने घेतील. ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. पण राजेसाहेबाबद्दलचं कोण बोलायला आहे का? काय ती महत्वाचं आहे. नक्कीच ओमराजेंच्या याच्याबरोबर. ओ इकडे या. शिवसैनिक का? पाणी पिऊ कधीपासून शिवसैनिक आहेत? आम्ही 40 वर्षापासून शिवसेना. काय ओमराजेंच्या भूमिकेवर काय वाटतं नेमकं? आता काय केलं पाहिजे भूमिका? काय त्यांनी जे निर्णय भूमिका घेतील ते योग्य मान्य राहील आम्हाला. जी भूमिका घेतील ती मान्य. अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या धाराशिव जिल्ह्यातल्या ओमराजेंचं गाव असलेल्या गोवर्धनवाडीत आहेत. आणि हे संपूर्ण गावकरी जे आहेत ते ओमराजेंची प्रतीक्षा करताना पाहायला मिळतात. आणि आपापल्या भूमिका ज्या आहेत त्या ओमराजेंना काय बोलायचं ते देखील ठरवलेल्या आहेत. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, गोवर्धनवाडी, धाराशिव.